ठिकाणी सांगून जाणार आहे. दशा झालेल्या जीवाला जो योग्य दिशा दाखवण्याचं काम करतोय ना तो संत. दशा झालेल्या जीवाला जो योग्य दिशा दाखवण्याचं काम जे करतायत ते संत आहे. संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे नेणारे मार्ग म्हणजे संत आहे. संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे नेणारे मार्ग म्हणजे संत. संत म्हणजे तुमच्या आमचा जन्म मरणाचा फैसला आहे. संसार उदया गावा गेला साता पांडवा अरे भोगली टाकल्या अगवा मोक्ष. संत म्हणजे तुमच्या जीवनातले उत्तम असे मार्गदर्शक आहे. उत्तम मार्गदर्शक आहे. तुम्ही कधी ट्रेनला बसायला गेलात का? ट्रेनला कल्याण स्टेशनला कधी एक अलाउन्स होतो पहा. काय? मुंबई जाने वाले आगामी तेज लोकल हे लोकल 2 से रवाना होगी. ये लोकल डोंबिवली ठाणे दादर भायखळा रेल्वे स्टेशन पर रुकेगी. अन्य स्टेशन पर नहीं. मुंबईला जाणारी प्रथम फास्ट लोकल ही लोकल 2 वरून सुटेल. ही लोकल डोंबिवली ठाणे दादर भायखळा अन्य स्टेशन पर रुकेगी. या स्टेशनावर थांबेल. अन्य स्टेशनावर थांबणार. काय कारण आहे त्यांचं? नेहमी अलाउन्स. काय कारण आहे? एखादा पॅसेंजर नवीन असतो. संत हे मार्गदर्शन करत आहे आणि ते आजही करणार आणि ते उद्याही करणार. पण आपल्याला त्यांच्यापर्यंत आपल्याला देव होता आलं नाही तरी चालेल. संत होता आलं नाही तरी चालेल. पण संतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तरी तुम्हाला एवढा जरी केलं ना तरी भरपूर होईल. यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी दिले, भागवत दिलाय. काय त्या संसारात सुचले? सोन्या चांदीने संसार मोडले ना. सोन्या चांदीने संसार मोडले. पण सोन्या चांदीने मोडलेले संसार साधू संतांच्या एका माळेने एवढी ताकद आहे साधू संतांना. लोहाचे कणक होय सामर्थ्य परिसाचे आहे की मृत ही जीवित नाही अमृत सुखी. बिलकुल तुम्हाला पटेल नाही पटेल पण मी या ठिकाणी संतांचं महत्व तुम्हाला काही अर्धा तास सांगून जाणार. कुठला असं चूक आहे का ते आपल्याला आयुष्यावर पुरून उरेल? संत हेच चूक आहे ते जीवनभर पुरून उरेल. म्हणून एकदा संत तुमच्या जीवनात आले ना, लोहाचे कणक होय सामर्थ्य परिसाचे आहे की मृत ही जीवित आहे अमृत सुखी. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद जशी परिसामध्ये आहे, मेलेला प्रेत उठवण्याची ताकद जशी अमृतामध्ये आहे, आणि तुम्हीच या ठिकाणी देव आहात. देव करण्याची ताकद संतांमध्ये आहे. आयुष्यामध्ये किती संकट आली हे महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये किती संकट आले, धर्मार्थ करत असताना किती संकट आली, पण या संकटातून आपल्याला पार होण्याचं आधार म्हणजे संत. आधार संत आहे. किती दुःख येऊ द्या पण दुःखात आपल्याला दुःखी होऊ देत नाही ते संत. कोण? ते संत. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब यार माणूस पण ते भाम लौकिक भाग. दिसायला जरी माणूस असेल पण ते चालते बोलते आपले दैवत आहे. संत कोण आहेत? संत कोण आहेत? दैवत. अरे आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती मिळाली भाग्य उजळलं, पैसा आला भाग्य उजळलं, बायको चांगली मिळाली भाग्य उजळलं, मुलं चांगली शिकली भाग्य उजळलं, नातेवाईक सोयरे राहिले चांगले मिळाले भाग्य उजळलं. पण यापेक्षाही तुमच्या जीवनात संत मिळाले किती भाग्य उजळलं. पद्मनाभ
त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि एकदा तुमच्या जीवनामध्ये संत मिळाले ना, तृप्ती जैशी झाली. आत्मदृष्टी तेथे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया ठेवे आटे विधीना संशय. बरा प्रशंता मध्यमा वैकरी या चारही वनेच्या पलीकडे असणारा ते आत्मा माऊली याची भेट करून देण्याचं साध्य म्हणजे कोण आहे? संत. संत म्हणजे ऐका, हे श्री अवतारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुण वस्ती देते. त्यांच्याकडे 6 गुणाची संपत्ती ऐश्वर्य सगळं काही आहे त्यांच्याकडे. जे ते संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आठया. तेथे जाण धनंजय रे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका. संत म्हणजे तुमचे दर्पण आहे. संत म्हणजे तुमचे ज्ञान आहे. संत म्हणजे सत्य आहे. संत म्हणजे कर्म आहे. संत म्हणजे प्रेम आहे. संत म्हणजे विश्वास आहे. संत म्हणजे अध्यात्म आहे. ऐशे ईश्वराकडे निज धावे सहज. ऐशे ईश्वराकडे निज धावे अपया सहज. ती वाटचाल अध्यात्माची. अध्यात्माची वाटचाल सुखी होऊन खरं तर या जीवाला एक कुठलं तरी वेगळं सुख मिळावं. अंतरंगाचं सुख मिळावं. अंतरी दृढ परमात्मा रूपी दृढ हे बाह्य तरी दृढ लौकिक जैसा. संत हे बाह्य स्वरूपाने नटलेले नाही.